हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून त्यांचं सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, काय त्याचं मीनिंग घेतलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करू आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा, तो आहे कॉन्ट्राव्हिन. काय आहे? CONTRAVENE, कॉन्ट्राव्हिन. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? CONTRAVENE ला कॉन्ट्राव्हिन. सो कॉन्ट्राव्हिनचं मीनिंग होतं टू गो अगेन्स्ट ऑर व्हायोलेट अ लॉ, रूल ऑर अग्रीमेंट. इंग्लिशमध्ये मीनिंग आहे कॉन्ट्राव्हिनचं टू गो अगेन्स्ट ऑर व्हायोलेट अ लॉ, रूल ऑर अग्रीमेंट. म्हणजेच काय करणे? तर हिंदीमध्ये होतं उल्लंघन करणं, मराठीमध्ये काय होतं? उल्लंघन करणे. उल्लंघन करणे. आणखी मराठीमध्ये मीनिंग होतं नियम मोडणे, विरोध करणे. सो मराठीमध्ये काय होतं? कॉन्ट्राव्हिनचं मीनिंग उल्लंघन करणे, नियम मोडणे आणि विरोध करणे. सिनोनिम्स आहेत ब्रीच, व्हायोलेट आणि इन्फ्रिंज. ब्रीच, व्हायोलेट आणि इन्फ्रिंज हे सिनोनिम्स आहेत कॉन्ट्राव्हिनचे. आणि अँटोनिम्स आहेत कंप्लाय, ओबे आणि अढेअर टू. कंप्लाय, ओबे आणि अढेअर टू हे अँटोनिम्स आहेत कॉन्ट्राव्हिनचे. सेंटेन्स काय दिलेलं आहे? हिज ऍक्शन्स कॉन्ट्राव्हिन द रूल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. सेंटेन्सचा मराठीमध्ये असा अर्थ होतो त्याच्या कृतींनी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केले. तर इथे जे आहे कॉन्ट्राव्हिनला काय मिनिंग घेण्यात आलेला आहे? तर उल्लंघन केले म्हणून. आणि कशाचे उल्लंघन केले? नियमांचे, म्हणजेच रूल्सचे. ओके, सो सेंटेन्स असा आहे हिज ऍक्शन्स कॉन्ट्राव्हिन द रूल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजेच त्याच्या कृतीने संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केले. आणि सेंटेन्समध्ये कॉन्ट्राव्हिनला काय घेण्यात आलेलं आहे? उल्लंघन केले म्हणून. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट काय आहे? अपार्थाइड. ओके, APARTHEID याला प्रोनाउन्स करायचं आहे अपार्थाइड. अपार्थाइड. सो अपार्थाइडचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय होतं? अ सिस्टीम ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. ओके, म्हणजेच काय? तर वर्णद्वेष किंवा रंगभेद जो असतो, रंगभेद नीती, याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतो? अपार्थाइड. आणि हिंदीमध्ये मीनिंग काय होतं अपार्थाइडचं? रंगभेद. मराठीमध्ये काय होतं? रंगभेद नीती. रंगभेद नीती, वर्णद्वेष आणि वांशिक अलगता. सो मराठीमध्ये अपार्थाइडचं मीनिंग होतं रंगभेद नीती, वर्णद्वेष आणि वांशिक अलगता. सिनोनिम्स आहेत सेग्रिगेशन, डिस्क्रिमिनेशन आणि रेसिझम. सेग्रिगेशन, डिस्क्रिमिनेशन आणि रेसिझम हे सिनोनिम्स आहेत अपार्थाइडचे. आणि अँटोनिम्स आहेत इक्वलिटी आणि इंटिग्रेशन. इक्वलिटी आणि इंटिग्रेशन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. नेल्सन मंडेला हेल्प एंड अपार्थाइड. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? नेल्सन मंडेला यांनी वर्णभेद संपवण्यास मदत केली. तर इथे जे आहे अपार्थाइडचं मीनिंग जे घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये ते घेतलेलं आहे वर्णभेद. ओके, सो मराठीमध्ये काय होतं मीनिंग? अपार्थाइडचं रंगभेद नीती, वर्णद्वेष, वांशिक अलगता आणि वर्णभेद. नेक्स्ट वर्ड आहे बी फडल्ड. BEFUDDLED, बी फडल्ड. बी फडल्डचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं कन्फ्युज्ड अँड अनेबल टू थिंक क्लिअरली. म्हणजे जो काय आहे? गोंधळलेला आहे. ओके, जो विचार करण्यास असमर्थ आहे त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतो? तर बी फडल्ड. बी फडल्डचं हिंदीमध्ये मीनिंग होतं भ्रमित. इंग्लिशमध्ये मीनिंग होतं कन्फ्युज्ड अँड अनेबल टू थिंक क्लिअरली. आणि मराठीमध्ये मीनिंग होतं बी फडल्डचं गोंधळलेला, भ्रमित झालेला. आणखी होतं विचार करण्यास असमर्थ. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं मग बी फडल्डचं? तर गोंधळलेला, भ्रमित झालेला, विचार करण्यास असमर्थ, म्हणजेच होतं बी फडल्ड. सो सिनोनिम्स आहेत बी फडल्डचे बिविल्डर्ड आणि डेझ्ड.
बिल्डर्ड आणि डेज हे सिनोनिम्स आहेत बिफडल्डचे आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर हेडेड आणि अलर्ट. क्लिअर हेडेड आणि अलर्ट हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये यूज केलेला आहे आय वॉज टू बिफडल्ड टू अंडरस्टँड द क्वेश्चन. सो सेंटेन्सचे मराठीमध्ये मिनिंग काय होतं, माझा इतका गोंधळ उडाला होता की मला प्रश्नच समजला नाही. तर इथे बिफडल्ड म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे गोंधळ उडाला होता म्हणून. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आणि हे जे मी सेंटेन्सेस जे दिलेले आहे ऍज एक्झाम्पल म्हणून, सो त्याचे तुम्हाला मिनिंग सांगत आहे, तर तुम्ही असेच काही सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने तयार करा. इझी केले तरी चालतील. त्यामुळे फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं फिक्स करू शकतो, कसं यूज करू शकतो आणि काय त्या सेंटेन्सचा अर्थ होतो त्या वर्डला त्याच्यामध्ये टाकल्यानंतर. ओके, सो स्वतःच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करत चला, ते तुम्हाला इझी पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी आणखी जास्त चांगली होईल. किंवा एखादं न्यूजपेपर असेल किंवा किंवा एखादी बुक असेल, एखादी नॉवेल असेल, ते सुद्धा इंग्लिशमध्ये वाचायची आणि ते नॉवेलचं काय अर्थ होऊ शकतो इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर ते सुद्धा तुम्हाला कळेल. मग की काय त्या वर्डचं कसं यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये, किंवा एखादा वर्ड असा जो आहे नॉवेलमध्ये हार्ड असतो, तर त्या नॉवेलचा तो हार्ड वर्ड जो आहे तो पटकन अधोरेखित करायचा आणि बघायचं की काय या वर्डचं मिनिंग होतं म्हणून. त्यामुळे तुमची आणखी व्होकॅब्युलरी चांगली होत जाईल. सो बघूया आपण नेक्स्ट वर्ड. सो नेक्स्ट वर्ड आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचं मिनिंग काय होतं, राईज इन प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, गुड्स अँड सर्व्हिसेसचे प्राइस काय होणे, वाढणे. म्हणजेच काय वाढणे, तर भाव वाढणे. ओके, भाव वाढणे, दर वाढणे, महागाई वाढणे, त्याला काय म्हटलं जातं, इन्फ्लेशन. सो इन्फ्लेशनचं हिंदीमध्ये मिनिंग होतं महंगाई, मराठीमध्ये होतं महागाई. आणि चलनवाढ, भाव वाढ. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इन्फ्लेशनचं महागाई, चलनवाढ आणि भाव वाढ. सिनोनिम्स आहेत प्राइस राईज आणि एस्कलेशन. प्राइस राईज आणि एस्कलेशन. आणि अँटोनिम्स आहेत डिफ्लेशन. ओके, इन्फ्लेशनचा अँटोनिम काय आहे, डिफ्लेशन. सेंटेन्स आहे इन्फ्लेशन अफेक्ट्स द कॉमन मॅन द मोस्ट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो. सर्वसामान्य म्हणजे कॉमन मॅन. सो इथे जे आहे इन्फ्लेशन म्हणजे घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ महागाईचा. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे आयर. IRE ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, आयर. सो आयरचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये इंटेन्स अँगर. इंटेन्स अँगर म्हणजे काय, तर क्रोध. मराठीमध्ये काय होतं, राग, संताप आणि क्रोध असं मिनिंग होतं आयरचं. सो आयरचं हिंदीमध्ये मिनिंग आहे क्रोध, इंग्लिशमध्ये मिनिंग आहे इंटेन्स अँगर आणि मराठीमध्ये काय आहे, क्रोध सुद्धा मराठीमध्ये म्हटलं जातं. आणखी काय होतं, राग आणि संताप. सो सिनोनिम्स आहेत आयरचे रेज आणि फरी. रेज आणि फरी. आणि अँटोनिम आहे कामनेस. सो सेंटेन्स काय दिलेला आहे, ही स्टेटमेंट प्रोवोक्ड पब्लिक आयर. ही स्टेटमेंट प्रोवोक्ड पब्लिक आयर. याचा अर्थ होतो या सेंटेन्सचा मराठीमध्ये त्याच्या विधानामुळे जनतेचा संताप उसळला. ओके, सो इथे जे आहे आयर म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, मग संताप म्हणून. ओके, सो याला IRE ला प्रोनाउन्स करायचं आहे आयर. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे बेल आउट. बेल आउटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फायनान्शियल हेल्प टू सेव्ह अ फेलिंग कंपनी ऑर इकॉनॉमी. म्हणजेच काय करणे, एखादी कंपनी आहे, एखादं ऑर्गनायझेशन आहे जी की काय होत आहे, म्हणजे त्याला सेव्ह करण्यासाठी मदत करणे, आर्थिक मदत करणे, फायनान्शियली त्याला मदत करणे, त्याला काय म्हटलं जातं, बेल आउट. एखादं कुठे काही बाढ आलेली आहे किंवा काही झालेलं आहे, सो त्यांना सुद्धा आपण काय करतो, मदत करतो, आर्थिक मदत देतो थोडीशी. तसंच कंपनीला आणि जे पण काही इकॉनॉमी आहे जे जेव्हा फेल होत आहे, तर त्याला आर्थिक मदत करण्यासाठी जे आर्थिक मदत असते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, बेल आउट. ओके, सो बेल आउटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं राहत पॅकेज, मराठीमध्ये होतं आर्थिक मदत आणि वित्तीय संकट मुक्ती. सो मराठीमध्ये काय होतं मग, बेल आउटचं मिनिंग आर्थिक मदत आणि वित्तीय संकट मुक्ती. म्हणजेच फायनान्शियली काय करणे, हेल्प करणे, सेव्ह करायला कंपनीला, इकॉनॉमीला, किंवा एखादं काही गाव आहे एखादं तिथे काही झालेलं आहे खूप मोठं, तर त्याला सुद्धा काय मदत करणे, फायनान्शियली हेल्प करणे एखाद्या पॅकेजनी, त्यालाच म्हटलं जातं बेल आउट. सो सिनोनिम्स आहेत फायनान्शियल एड,
रेस्क्यू पॅकेज, फायनान्शियल एड आणि रेस्क्यू पॅकेज, त्याला काय म्हटलं जातं, हे सिनोनिम्स आहेत बेल आउटचे. आणि अँटोनिम काय आहे, नो असिस्टन्स, नो असिस्टन्स हे अँटोनिम आहे. सेंटेन्स आहे द गव्हर्नमेंट अनाउन्स्ड अ बेल आउट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. सो इथे बेल आउटचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे, मराठीमध्ये अर्थ घेतलेला आहे आर्थिक मदतीचे पॅकेज. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे इडम. सो इडम काय आहे याचा, नॉक वन सॉक्स ऑफ. नॉक वन्स सॉक्स ऑफ म्हणजे काय होतं, तर टू इम्प्रेस ग्रेटली, म्हणजेच हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं बहुत प्रभावित करणं. म्हणजेच मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तर नॉक वन्स सॉक्स ऑफ म्हणजे खूप जास्त प्रभावित करणे. ओके, किंवा आश्चर्यचकित करणे, चकित करणे, थक्क करणे असं सुद्धा आपण मराठीमध्ये म्हणू शकतो नॉक वन सॉक्स ऑफला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं नॉक वन सॉक्स ऑफचं आश्चर्य चकित करणे, पूर्णपणे थक्क करणे किंवा चकित करणे. आणखी होतं खूप जास्त प्रभावित करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं, नॉक वन्स नॉक सॉक्स ऑफ या इडमचा अर्थ आश्चर्यचकित करणे, पूर्णपणे थक्क करणे किंवा चकित करणे आणि खूप जास्त प्रभावित करणे. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं खूप प्रभावित करणं, बहुत प्रभावित करणे. सो सिनोनिम आहेत अमेज, एस्टॉनिश आणि इम्प्रेस. अमेज, एस्टॉनिश आणि इम्प्रेस हे सिनोनिम्स आहेत नॉक वन सॉक्स ऑफ. आणि अँटोनिम्स आहेत डिसअपॉइंट आणि बोर. डिसअपॉइंट आणि बोर हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे हर स्पीच विल नॉक युअर सॉक्स ऑफ. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, तिचे भाषण तुम्हाला थक्क करून सोडेल. तर इथे जे आहे नॉक युअर सॉक्स ऑफ या इडमचा अर्थ घेण्यात आलेला आहे थक्क करून सोडले म्हणून मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड घेऊया. नेक्स्ट वर्ड आहे प्रोस्क्राईब, PROSCRIBE, प्रोस्क्राईब. प्रोस्क्राईबचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू ऑफिशियली बॅन समथिंग. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रोस्क्राईबचं प्रतिबंध लगाना, म्हणजेच बंदी घालणे. ओके, बंदी घालणे किंवा बेकायदेशीर ठरवणे हे मराठीमध्ये मिनिंग होतं प्रोस्क्राईबचं. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रतिबंध लगाना, इंग्लिशमध्ये होतं टू ऑफिशियली बॅन समथिंग आणि मराठीमध्ये प्रोस्क्राईबचं मिनिंग होतं बंदी घालणे, बेकायदेशीर ठरवणे. आणखी काय होतं, प्रतिबंधित करणे आणि मनाई करणे. सो प्रोस्क्राईबचं मराठीमध्ये मिनिंग होतं बंदी घालणे, बेकायदेशीर ठरवणे, प्रतिबंध करणे आणि मनाई करणे. सिनोनिम्स आहेत बॅन आणि आउटलॉ आणि अँटोनिम्स आहेत अलाव आणि परमिट. बॅन आणि आउटलॉ हे अँटोनिम्स आहेत प्रोस्क्राईबचे आणि अँटोनिम्स आहेत अलाव आणि परमिट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, मोबाईल फोन्स आर प्रोस्क्राईब्ड इन एक्झाम्स. सेंटेन्सचा अर्थ होतो परीक्षेत मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. तर इथे प्रोस्क्राईब्ड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे प्रोस्क्राईबचा मनाई आहे म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे अल्टरकेट, ALTERCATE, अल्टरकेट. अल्टरकेटचं मिनिंग होतं टू आर्ग्यू लाऊडली. टू आर्ग्यू लाऊडली, तर हिंदीमध्ये मिनिंग होतं अल्टरकेटचं झगडणं. ओके, झगडणं असं मिनिंग होतं हिंदीमध्ये अल्टरकेटचं आणि मराठीमध्ये काय होतं, वाद घालणे, भांडणे, बाचाबाची करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं अल्टरकेटचं वाद घालणे, भांडणे किंवा भांडण करणे आणि बाचाबाची करणे. सिनोनिम्स आहेत क्वारल आणि डिस्प्यूट आणि अँटोनिम आहेत ऍग्री आणि रिकन्साईल. सिनोनिम्स आहेत अल्टरकेटचे क्वारल आणि डिस्प्यूट आणि अँटोनिम आहेत ऍग्री आणि रिकन्साईल. आता सेंटेन्स मध्ये बघूया कसं यूज केलेलं आहे अल्टरकेटला. दे अल्टरकेटेड ओव्हर अ स्मॉल इश्यू. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्याच्यात एका छोट्या गोष्टीवरून वाद झाला. त्यांच्यात एक छोट्या गोष्टीवरून वाद झाला.
तर इथे अल्टरकेटेड म्हणजे मराठीमध्ये अर्थ घेतलेला आहे, सेंटेन्स मध्ये वाद झाला म्हणून. आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे पोस्टरिटी. POSTERITY, पोस्टरिटी. पोस्टरिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑल फ्युचर जनरेशन्स ऑफ पीपल. ऑल फ्युचर जनरेशन्स ऑफ पीपल म्हणजेच तर हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं भावी पिढी. मराठीमध्ये सुद्धा भावी पिढी असंच म्हटलं जातं पोस्टरिटीला. ओके. आणि आणखी मराठीमध्ये पोस्टरिटीचं मिनिंग काय होतं तर पुढील पिढी. भावी पिढी, पुढील पिढी सेमच आहे. आणखी काय होतं वंशज, वारसदार. ओके. सो मराठीमध्ये मिनिंग होतं पोस्टरिटीचं भावी पिढी, पुढील पिढी, वंशज आणि वारसदार. सिनोनिम्स आहेत फ्युचर जनरेशन्स आणि सक्सेडिंग जनरेशन्स. फ्युचर जनरेशन्स आणि सक्सेडिंग जनरेशन्स. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे पोस्टरिटी आणि पोस्टरिटीचे हे सिनोनिम्स आहेत. ओके. सेंटेन्स काय आहे फ्यू ऑफ हिज वर्क्स विल गो डाऊन टू पोस्टरिटी. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्याच्या काही मोजक्याच कलाकृती भावी पिढ्यांपर्यंत टिकून राहतील. तर इथे जे आहे पोस्टरिटीचा अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये भावी पिढ्यांपर्यंत म्हणून. ओके. सो हे आजचे आपले वर्ड्स आहेत. परत एकदा वाचून घ्या. सिनोनिम्स, अँटोनिम्स वाचत चला आणि कारण मिनिंग सुद्धा वाचा, कारण की हे ऍज अ तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून सुद्धा एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो आणि काय त्या सेंटेन्सचा अर्थ होऊ शकतो आपण त्या वर्डला त्याच्यामध्ये यूज केलं तर. ओके. आणि याची जी PDF आहे ती PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. तिथे एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करायचा आणि डायरेक्टली PDF डाउनलोड तुम्ही करू शकता तिथून. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.